मित्रांनो, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि मी आलेलो आहे सांगोला बाजारामध्ये. आज दिनांक आहे 7 जानेवारी 2024. तिथल्या म्हशीच्या काय किमती असतील अजून पूर्णपणे माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. किती म्हणलो? 25,000 का? किती महिन्याची? वर्षाची? काय वर्षाची आहे का? द्यायची किंमत काय सांगितली? द्यायचीच सांगितली का? बरं. गाव कुठलं मालक आपलं? मंगळवेढा. बरं ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला? सांगता का? 93 25 24 28 76 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. रेडी पण सांगितलेली आहे तुम्हाला किंमत. ज्यांना कोणाला रेडी खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती? 6,000 का? बरं. किती आणलीत आपण? एकच आहे का? गाव कुठलं आपलं? सांगोला. बरं. किती कोणाचे आहेत बाकीच्या? हां हो, काय सांगितली मला घ्यायची? 13,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. बरं. आणि फायनल काय द्यायची? फायनल काय द्यायची? होय, 13,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. बघून घ्या तुम्ही. किती? 22,000 का? किती वर्षाचा आहे? 9 महिन्याचा. रेडाच आहे ना? बरं. जात कुठली द्यायची? प्युअर गवळावर. ह्याची द्यायची काय सांगितली फायनल? बरं ठीक आहे. कमी जास्त होईल किंमत. गाव कुठलं आपलं? खूपसंगी. बरं ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला? सांगा. 97 66 40 62 18 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर 11. परत एकदा सांगा नंबर. 97 66 40 62 11 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. रेड्याची माहिती पण दिलेली आहे. कमी जास्त किंमत होईल तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 25 का? बरं ठीक आहे. चालेल. काय रे? रेडी आहे का? आता हिला दूध कसं चालू आहे? 12 लिटर चालू आहे का? कमी जास्त वगैरे काय? बरं ठीक आहे. आणि ह्याची फायनल किंमत काय सांगितली तरी? 55 पर्यंत का? बरं. गाव कुठलं आपलं? का? मेथोडे. कुठं आलं रे? पंढरपूर रोडला का? बरं. किती आणलेत म्हशी आपण? एकच आहे का? बरं ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का? बरं ठीक आहे. असू दे. चल. फायनल किती म्हणला? 55 पर्यंत ना? फायनल 55 पर्यंत द्यायची सांगितलेली. खाली रेडी आहे. ठीक. 70,000 का? किती वेळ आहे मला हिचं? तिसरं वेळ आहे. बघून घ्या तुम्ही. 70,000 रुपये किंमत सांगितली. वेळेला किती दिवस टायमिंग आहे तरी? 10 दिवस. तरी वेळेनंतर ना तुमच्या माहितीने किती दूध देईल? 9 लिटर 2 टाइम. बरं. तिसरं वेळ आहे आणि 70,000 रुपये किंमत सांगितली. तरी कमी वगैरे काय? बरं ठीक आहे. गाव कुठलं आपलं? किती आणली? दुसऱ्या कुठे? ही पण तुमचीच आहे का? हिची काय सांगितली? दिलेली आहे का? ही केवढ्याला दिलेली आहे? 55ला दिलेली आहे. बरोबर ठीक आहे. लास्ट राहिली आहे का? बरोबर ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? सांगा. 96 89 27 19 36 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले. 4 आणल्या होत्या, त्यातल्या 3 विकल्या. एक राहिली शिल्लक. तरी बघून घ्या तुम्ही. 4 आणल्या होत्या, 3 विकल्या. त्यातली ही शिल्लक राहिलेली. तर कमी जास्त किंमत होईल सांगितलेलं पण आहे. ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. चालतं. तो येत आहे हो? किती वेळ येत आहे? दुसरं वेळ आहे का? सध्या गाभं नाही. वेळेला किती दिवस टायमिंग आहे हिला? काय 15 दिवस टायमिंग आहे. तरी वेळेनंतर साधारण किती दूध देईल तुमच्या माहितीने? सकाळी 4 संध्याकाळी 3.5. बरं. ह्याची द्यायची किंमत काय सांगितली? द्यायची किंमत काय सांगितली तरी? फायनल 50 पर्यंत येईल. गाव कुठलं आपलं? तनाळी. बरं. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? सांगा की. 70 28 56 27 80 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ही गावरांमध्ये म्हैस येते ना? गावरांमध्ये म्हैस येते आणि शेतकऱ्याची म्हैस आहे ही. ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती आले? ती एकच आहे का? बर. 70 सांगितली का? आता हिचं वेत किती आहे? हां, तिसरं वेत आहे का? दुसऱ्या वेताला दोन्ही टायमच किती दिले ही ना? 12 लिटर दिले. 8 ते 9 लिटर. आणि ह्या 2 नंबरची
31 आणि किती वेळ त्यांचं बरं तिसरं वेळ आता तू 31 ह्याला किंमत सांगितली ह्याला एवढी येईल का किंमत जातीवंत आहे का बघून घ्या शेतकरी मित्रांनो जातीवंत म्हैस सांगितली आणि द्यायची काय सांगितली याची 31 सांगितलंय काय कमी जास्त फोनवर कमी जास्त होईल आता ही खायला हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय 15 दिवस आणि ह्या 3 नंबरची 95,000 का तुझं वेत किती आहे तिसरं वेत आहे का बरं आता हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय 4-5 दिवस बघून घ्या तुम्ही 4-5 दिवस टायमिंग आहे सांगितलंय तिसरे वेत आहे 95,000 रुपये किंमत सांगितली आणि द्यायची काय सांगितली याची 80,000 रुपये द्यायची सांगितली बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग 7796031918 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायच्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ओके 70,000 का खाली तिचंच आहे का नाही का सध्या का आपण आहे का बरं किती दिवस हिला टायमिंग आहे अजून वेळेला काय 15 दिवस टाइम आहे 15 दिवस टायमिंग सांगितलं आहे 70,000 रुपये किंमत सांगितलेली आहे आणि वेत किती आहे म्हणलं तिसरं वेत आहे आणि दुसऱ्या वेताला तरी दोन्ही टायमाच किती दिले दुधीनं 4-4.5 दिली 4-4.5 दिले गाव कुठलं आपलं टेंबूर ह्याची द्यायची काय सांगितली फायनल सांगाल 70 सांगतो का आता काय मागते 50 55 60 बरं चालते आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा 9518 34 हां 1300 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची माहिती पण दिलेली किती आणते एकच आहे तरी ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे कमी जास्त किंमत होईल म्हणून सांगितलेली आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हे कोणाची 95,000 का किती वेळ येते हो तिसरं वेत आहे का सध्या का आपण आहे का ही हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे काय तरी 10 दिवस टायमिंग आहे का तरी दुसऱ्या वेताला दोन्ही टायमाच किती दिले दुधीनं 10 लिटर पिळलेलं आहे का ही जात कुठली आहे ती गवळावरमध्ये येते क्रॉस वगैरे भांडण नाही ना किती आणलेत म्हशी आपण एकच आहे गाव कुठलं अकोले जवळ का बरं ठीक आहे गारा अकोले जवळ आले का बरं आपलं नाव काय सागर किच आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा 8975 02 63 18 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे पंढरपुरी गवळावर म्हैस सांगितलेली आहे आणि ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगा कोणी जर किंमत किती 72 किती वेत आहे का हिचं तिसरं वेत आहे का दुसरं सध्या का आपण आहे का हे वेळेला किती दिवस टायमिंग आहे बरं तरी वेळेनंतर साधारण तुमच्या माहितीने किती दूध दिली ही बरं दोन्ही टायमाच किती होईल तरी ह्याची द्यायची काय सांगितली किंमत होय फायनल किंमत काय सांगितली मला 70च का कमी वगैरे काय नाही का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा 9970 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या म्हशीची माहिती पण दिलेली आहे गाव कुठलं मार्ग आपलं माळशिरस तर या ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत पण कमी जास्त होईल म्हणून सांगितले 61 बरं किती वेळ येत आहे दुसरं येत आहे खाली तिचंच आहे का काय रेड आहे का तरी आता हिला दूध कसं चालू आहे दूध दिवसाला 7-8 लिटर आहे 7-8 लिटर आहे का बरं आणि द्यायची काय सांगितली ह्याची 55 बरं किती आणलीत म्हशी आपण एकच आहे बरं गाव कुठलं आपलं पटवर हां बरोबर आहे पटवर्धन कोरोली पशी तरडगाव बरं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कॉन्टॅक्ट नंबर सांगा हां सांगा 99 21 22 55 12 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता खाली रेड आहे दुधाचं पण सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता
17,000 का. हिचं वेत किती आहे? दुसरं वेत आहे. गाभण आहे का सध्या ही? तरी हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे? दिवस आहे. बर. तरी वेळेनंतर साधारण तुमच्या मध्ये किती दूध दिली? 7 लिटर दोन्ही टायमाचं. बरं. दुसरं कुठे आहे म्हणलं? ह्या 2 आहेत का? बरं बरं. शेतशिवार न्यूज. बघून घ्या तुम्ही. 17,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. तरी कमी जास्त किंमत होईल. बरं ठीक. गाव कुठलं आपलं? माळशिरस. बरं ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा? 96 37 95 28 91. ह्या 2 आहेत का दुसऱ्या? बरं. हिची काय सांगितली? 80,000 का. हिचं वेत किती आहे? आणि ही? बरं. हिची काय सांगितली? बरं. आणि ही? बरं. हिचं किती वेत आहे? चौथं वेत आहे. हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे काय? बरं बरं. आता हे तुमच्याकडे ज्या 4 म्हशी आहेत त्या कुठल्या कुठल्या जातीचे तो? क्रॉस मधले क्रॉसमधले. बरं ठीक आहे. चालतंय. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या मशीनची माहिती पण दिलेली आहे. तुम्हाला मी कास दाखवतो. बघून घ्या तुम्ही. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत डायरेक्ट त्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हां चल जाऊ दे. हा तिसरे वेत आहे. गाभण आहे का सध्या? नाही. ही लिहिली आहे का? खाली काय आहे? खाली आहे का? ही आहे का? तरी आता हिला दूध कसं चालू आहे काय? 4 लिटर आहे का? म्हणजे सकाळचं 4 संध्याकाळचं 4. कमी वगैरे काय नाही ना? तुम्ही बघून घ्या. तिसरं वेत आहे म्हणला व? तिसरं का दुसरं वेत आहे? तिसरं वेत आहे. बघून घ्या तुम्ही. खाली रेड आहे. आणि द्यायची किंमत काय सांगितली तरी मला? 60,000 कमी जास्त होईल. गाव कुठलं आपलं? कुठलं? अकलूय बुद्रुक. बरं ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? सांगा कोणाचं तर. 80 64 48 60. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हशीची माहिती पण दिलेली आहे. खाली रेड आहे. दुधाचं बी सांगितलेली आहे. ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. सांगली 75,000 का. गाभण आहे का सध्या? बरं. हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे काय? एक 10 दिवस टायमिंग आहे का? आणि वेट किती आहे म्हणलं? तिसरं. दुसरं का तिसरं? तिसरं. हां जातो की. तरी ही फायनल द्यायची काय सांगितली किंमत? 70,000 पर्यंत का? बरं. तरी त्यापेक्षा कमी होणार नाही का? बरं ठीक आहे. आणि ही जी काय सांगितली? 65,000 का. हिचं किती वेळ आहे? दुसरं वेळ आहे का. हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे काय? आता 10 ते 15 दिवस का? तरी या दोन्ही म्हशी वेळेनंतर साधारण तुमच्या माहितीने किती दूध देतील? 4 लिटर. बरं ठीक आहे. गाव कुठलं आपलं? मोठेवाडी माळशिरस. बरं. 2च आणलेत का? आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? सांगा की. 96 62 92 45 64. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे. तर या दोन्ही मशीन कोणाला खरेदी करायची असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 85,000. किती वेळ आहे हिचं? पहिला रोज आहे का? बघून घ्या तुम्ही. पहिला रो आहे. 85,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. ही जी जात कुठली ती? कर्नाळीमध्ये येते का? बरं ठीक आहे. आता हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे? एक 8 दिवस अवकाश आहे का? बरं. तरी हिची द्यायची किंमत काय सांगितली? 85. काय कमी वगैरे नाही का? बरं बरं ठीक आहे. आपलं गाव कुठलं? कोल्हापूर का. बरं ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 94 22 95 9004. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. पहिला रूम म्हैस आहे. कर्नाळी जातीची म्हणून सांगितलेली आहे. तर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. चालते. बाजारातच विकली आहे कुठं? होय. हिची काय सांगितली? 90 का. हिचं किती वेळ आहे? दुसरं वेत आहे का. सध्या गाभण आहे का ही? एक 10 दिवस टाईम आहे का. दुसरं वेत आहे. तरी पहिल्या वेताला दोन्ही टायमाच किती दिले दूध हिनं? 9 लिटर दिलेलं आहे. काय हिची द्यायची काय सांगितली तरी? 70 पर्यंत शेवट का. बरं ठीक. त्यापेक्षा कमी नाही का. बरं ठीक आहे. गाव कुठलं आपलं? मंगळवेढा. एकच आहे का?
कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला. 86 055 किती 222 98. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हशीची माहिती पण दिलेली आहे. जात कुठली आहे ती मालकाची? पंढरपुरी गवळा. गवळावरमध्ये येते का? बघून घ्या तुम्ही. गवळावर जात सांगितलेली आहे. क्रॉस वगैरे नाही ना? बरं ठीक आहे. जर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 75,000 का? किती वेळ आहे हिचं? दुसरं वेळ आहे का? आता हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 15 दिवस अवकाश आहे. तरी वेळेनंतर साधारण किती दूध देईल तुमच्या माहितीनं काय? 8-9 लिटर दिली का? बरं ठीक आहे. ह्याची द्यायची काय सांगितली फायनल? 65 अशा आसपास का? बरं ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तेवढा. 96 04 07 55 75 12. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.